विरोध करणारे लोक मोर्चामध्ये आले, तुम्ही म्हणताय की ते राजकीय पक्षांचे पदाधिकारी होते. माझ्याकडे फोटो आहेत. असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली, त्यांच्याशी बोललात. तो पण मला माहित नव्हतं. ते पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या धाराशिवला, तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. मला वाटलं मी त्या खाली ते काही घोषणा देत होते, पण मी खाली आलो. म्हटलं या वरती बोलायचं ना माझ्याशी, वरती या. ते वरती यायच्या ऐवजी खालतीच गेले. मला बघा प्रश्न असा आहे, मला एवढंच म्हणायचं आहे, हा आपण ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना. समजा माझी इच्छा आहे. मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती पुण्याला, काढून बघा. हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही, टिकवायचं कोणी टिकवायचं. शेवटी बघा प्रश्न असा आहे, शहाबानू प्रकरणामध्ये जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळण्याची ताकद जर लोकसभेमध्ये आहे तर लोकसभाच आहे ना. मला असं वाटतं की खरी गरज कोणाला आहे ना ते पहिलं तपासणं गरजेचं आहे. कळलं का? हे तुम्ही टक्क्यात जाऊच नका. टक्क्याला काय अर्थ आहे? निवडणुका आल्या की भाजपकडनं सातत्यानं आरक्षणाचे वादे केले जातात. आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असाच पद्धतीचा मागच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी वादा दिला, त्यानंतर 5 वर्ष तसाच राहिला. भाजप सुद्धा या जातीय राजकारणाचा वापर करते असं वाटतं तुम्हाला? केलाच ना, त्यांनी पण केलंच की. माझं तेच तर म्हणणं आहे ना की हे सगळे मिळून, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेनंतर जे सुरू झालंय त्याच्यानंतर काय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेचा काय जो गट जो असेल तो, हे ज्या हिरिरीने पुढे आलेत विष पसरवायला ते जर जास्तीच आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुधारणा चालू आहे. साहेब, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मनसे नरेंद्र मोदी दिल्लीत पाहिजे म्हणून त्यांच्या सोबत होतं. आता विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करताय, विधानसभेचे काही उमेदवारी सुद्धा तुम्ही जाहीर केल्यात मनसेच्या. मग महाराष्ट्रात आपल्याला एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार नकोत का? प्रश्न असा आहे ना, काय आहे, 3 लोकांची एक कंपनी आहे, त्यांचे स्टेक ठरलेले नाही आहेत. कुठून चौथा पार्टनर घेणार? महाराष्ट्रात खरी गरज ज्यांना, आरक्षणाची खरी गरज ज्यांना आहे त्यांना दिलं पाहिजे. मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करते तर त्यांना आरक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? जो गरीब आहे त्याला असणारच ना. कळलं का? मराठा काय आणि कोणी काय, तुम्ही कशाला त्याच्यात फोड करताय? मी आत्ता हे जे पत्रकार आहेत ना इथे समोर उभे आहेत, बरोबर आहे, इथे उभे राहा आणि सांगा यांची जात कुठची. सांगता येईल का यांची जात कुठची? सांगता येईल का? नाही ना. आपण कशाला फोड करतोय? आंदोलन सुरू आहे म्हणून. हो, पण म्हणूनच माझं तेच म्हणणं होतं. आता मागच्या वेळेला पण मी आठवत असेल तर तुम्हाला, जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना तिथे बोललो होतो ना मी. होतात ना तुमच्यापैकी कोणी तिकडे? की तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आणि कसं आहे, हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विषय येत नाही. एक जर विषय आला तर बाकीच्या राज्यांमधल्या जे इतर जाती आहेत त्यांचाही विषय येतो बरं. आणि ते बाकीच्या राज्यांमध्ये कोणी काढायला तयार होत नाहीयेत. सगळ्या पक्षांचा एकच अजेंडा असतो. बघा, माझं असं म्हणणं आहे, माझं सांगणं कोणाला आहे? राजकीय पक्षांना नाही आहे. माझं सांगणं समाजाला आहे की हे जे विष कालवत आहेत, ह्या विष कालवण्याला तुम्ही थारा देऊ नका. एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. कारण ह्याच्यामधले काही जे मुठभर आहेत हे फक्त हे तुम्हाला सांगतो 3.5 महिन्यानंतर ना हे कोणी नसणार. यांचं काम आटपलेलं असेल. विषय नीट समजून घ्या. आणि बघा, तुम्ही माझ्याकडनं काही बदलून घ्यायचा प्रयत्न करत असाल, मी बोलीन, पण इतके अज्ञानी पण दाखवू नका. संबंध नाही, मात्र आम्हाला इशारे आणि धमके देऊ नका. तुम्हाला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र धुळ्यांना द्या असं संजय राऊत. कोणाला? नाही, ती शरद पवारांची सोंगटी आहे. ती करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती. कळलं का?
मी उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य झिजवणार.